क्रमांक 22 मधून माझी मुलगी मुरनाल बाप्पू कांबळे ही विजयी झाली। हे विजयी झाले असताना पूर्ण आपल्या प्रभागामध्ये तिच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्याचे कार्यकर्ते लावत होते। ते लावत असताना तिच्या फ्लेक्सला तुषार पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की आमच्या इथं तुम्ही फ्लेक्स लावू नये। तर त्याचा जो हा विरोध आहे हा इलेक्शनच्या पहिल्या दिवसापासून चालू आहे। ती एक मागासवर्गीय असल्यामुळे ते ह्या माझ्या मुलीला विरोध करतायत आणि इथं आपल्या 22 प्रभागामध्ये एक वातावरण ढवळण्याचा किंवा दूषित करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे की बाबा इथं जास्त मातंग समाज असल्यामुळे मातंग समाजाचं नेतृत्व मी करणार आहे। मी पाटील असलो तरी काय झालं, पण ही जी त्यांची गुरमी आहे त्या गुरमीला कुठंतरी आळा बसला पाहिजे म्हणून मातंग समाजाने आता आमच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याची जी गुरमी आहे ते उतरवण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन त्याला आम्हाला पाठिंबा द्यावा ही या ठिकाणी विनंती करतो। आता त्यांनी जे महाराष्ट्र मंडळाजवळ जो कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावला होता अभिनंदनाचा, तो सुद्धा त्यांनी तिथं कार्यकर्त्यांना दमदाटी करून तो उतरवण्याचा आता प्रयत्न केलाय। त्याची सुद्धा आम्ही कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल करण्याचा आमचं सगळ्यांचे आता प्रयत्न आहे आणि त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे। कारण त्यांनी जसं माझ्या मुलीला उमेदवारी मिळाली तेव्हापासून तो विरोध करतोय। त्या पॅनलमध्ये असताना त्यांनी माझ्या मुलीचाही फोटो त्यांनी झाकला होता का इतर उमेदवारांचे निवडून आलेल्या उमेदवारांचे तो फ्लेक्स लावतोय, रफिक भाईचे लावतोय, विवेक यादवचे लावतोय, आमचं का नाही? कारण ती मागासवर्गीय आहे म्हणून तर करतोय। हा त्याचा उद्देश सफल होऊ देणार नाही। इथली जनता मातंग समाज हा त्याचा उद्देश सफल होऊ देणार नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। काशेवाडीमध्ये गेले 3 दिवस झालं जे दूषित वातावरण चालू आहे ते गैरसमजाने आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं फ्लेक्स लावला नाही किंवा फ्लेक्स लावून दिला नाही ही गैरसमज झाला होता। या गैरसमजनं प्रचंड समाजामध्ये वेगळा एक निरोप गेला। आज ह्या ठिकाणी आम्ही आमदार सुनील भाऊ कांबळे असतील, हेमंत भाऊ असतील, बाप्पूसाहेब कांबळे असतील आणि तमाम मातंग समाजाचे जे प्रमुख नेते होते त्यांनी आज आमच्या दोघांची समजूत काढली। हा प्रकार जो घडला तो चुकीचा होता। यापुढे असा काय प्रकार होणार नाही। गुण्यागोविंदाने आम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व जातीच्या धर्माला घेऊन आम्ही काम करू आणि बाप्पूसाहेबांनी जसं सांगितलं की बाबा तिथं तिन्ही नगरसेवकांचा बॅनर त्या ठिकाणी लागला पाहिजे याची दखल घेऊन आम्ही तिथं बॅनर उद्या लावणार आहे। मी कृपया तमाम सर्व आमच्या प्रभागवासियांना सांगतो की हे काय कृत्य घडलं होतं हे काय परत होणार नाही एवढं सांगतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की अशी चूक काय पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्याकडून होणार नाही। आणि जर कुणाच्या भावना दुखवल्या असेल समाजाच्या तर ह्या व्हिडिओद्वारे मी ह्या भावनांची तुमची दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो। जय लहुजी, जय अण्णा।